नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. आमचा यूट्यूब चॅनलचा हा जो प्रयोग आहे तो अनेक लोकांना आवडलेला आहे. 20 ते 25 हजार त्याचे व्ह्यूवर्स आलेले आहेत, परंतु सबस्क्राईब मात्र फार कमी लोकांनी केलेलं आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की सबस्क्राईब केल्याने मोठ्या प्रमाणामध्ये याचे रीडर्स वाचतील. रीडर म्हणण्यापेक्षा ऑब्झर्वर, वॉचर हे होतील. आणि अजून सूचना जर आल्या तर मी अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची आम्ही प्रयत्न करू. आज बघूया देशातील प्रामुख्यानं कोणत्या कोणत्या बातम्या आहेत देश विदेशातल्या. आज इलेक्शन कमिशननी 5ही राज्यात प्रामुख्यानं MP, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या सर्व ठिकाणी इलेक्शनची घोषणा केली. इलेक्शनची घोषणा केल्याबरोबर सर्वीकडे इलेक्शनचे वारे झाले. तिथे आचारसंहिता लागू झाली. आत्तापर्यंत कालपर्यंत जे लोक प्रचारासाठी तिथे जात होते शासकीय यंत्रणेचा वापर करून, तो मात्र आता थांबेल. आज काही व्हिडिओ मी पाहत होतो आणि त्यात प्रामुख्यानं जो प्रेडिक्शन केलेलं आहे, जे सर्वे आला त्यात मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची जीत दाखवत आहेत. BJPला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसेल. तेलंगणात पहिल्यांदाच, त्याच्या आधी खूप वर्ष आधी होती, परंतु तेलंगणामध्ये पुन्हा काँग्रेसनी मजाल मारलेली आहे आणि अशा समोर सर्व चित्र असंच आहे. परंतु इलेक्शनच्या बाबतीमध्ये काही सांगता येत नाही, कधी काय होईल, कुठे होईल. परंतु जे चित्र प्रेडिक्शन असतात आणि हे प्रेडिक्शन BJPच्याच अनेक चॅनलनी ते व्यक्त केलेले, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दम आहे. एक चांगला एक व्हिडिओ मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये जस्टिस DY चंद्रचूडवरती काही ताशेरे उडवलेले आहेत. आजपर्यंत आम्ही DY चंद्रचूडवरती एकदम देशभक्त आणि जे आज भारतीय संविधानाला जे वाचवण्याचं काम वगैरे वगैरे केलेलं आहे, परंतु एक त्यांच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह आला आहे. एक दिल्ली गव्हर्मेंटमध्ये ज्यावेळेस दिल्लीत दंगे घडले आणि त्यावेळेस दिल्लीचे उच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस होते S. मुरलीधरन, ह्यांनी BJPचे किती लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांना का अजूनपर्यंत त्याच्या अगेन्स्टमध्ये FIR झाली नाही म्हणून सॉलिसिटर जनरलला विचारण्यात आलं. आणि ज्या दिवशी त्यांनी ते विचारलं त्याच दिवशी रातोरात त्यांची ट्रान्सफर झाली. ओडिसाला हायकोर्टाला ते चीफ जस्टिस म्हणून गेले. ओडिसा हायकोर्ट आपल्या देशातलं सर्वात एक निग्लेक्टेड म्हणून आहे. फारशा काही केसेस नाही तिथे, लहानसं स्टेट आहे. आणि ज्यावेळेस पुन्हा त्यांना मद्रास हायकोर्ट पूर्ण भारतातलं एक चांगलं एक मोठं हायकोर्ट म्हणून त्याला मान्यता आहे आणि तिथले जेवढे जस्टिस आहेत त्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीने त्याचा सन्मान असतो. तिथेही त्यांचं नाव रिकमेंड झालं, परंतु गव्हर्नमेंटनी मात्र त्याला पुढे जाऊ दिलं नाही, पुन्हा टर्न बॅक केलं. आणि त्या कॉलेजियममध्ये DY चंद्रचूड होते. आज मुरलीधरन एक असे जज होते की अनेक जे जजेस चांगले जजेस होऊन गेले, त्या जजेसनी त्यांची इतकी तारीफ केली की या देशात जे काही 2-4 लोक होऊन गेले त्याच्यातले S. मुरलीधरन एक मणी आहे, सोने एक माणिक आहेत आणि त्याच्यासारखे लोक या देशाला गरज आहे. इतके चांगले चांगले उद्गार काढणारे चीफ जस्टिस याच्या आधी एवढं असूनही आणि त्यांनी निर्भीडपणे काम करणं आणि BJPचे जे मोठे अधिकारी आणि नंतर मग मिनिस्टरसुद्धा झाले त्या लोकांना त्यांना विचारलं की त्यांना चार्जशीट का झालेले नाही आणि त्याच्यावरती त्यांची ट्रान्सफर होणं आणि तेही चंद्रचूड असताना. त्यामुळे अनेक काही बाबी विचारण्यात आल्या की बाबा असं कसं झालं हे, आणि जर होत असेल तर काही प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्ट आणि सरकार याच्यामध्ये थोडी कुठे ना कुठे काही कम्प्रोमाइजिंग सिच्युएशन तर नाही. अशा पद्धतीच्या अनेक बाबी काल चर्चेत आल्या आणि त्याच्यातनं निश्चितच त्या हलवणाऱ्या होत्या. आणि आपल्या सर्व लोकांना ते कळलं पाहिजे की कुठल्या ना कुठल्या लेवलला कुठे ना कुठे कम्प्रोमाइज होत असते काय. DY चंद्रचूडनी बाबरी मस्जिदच्या केसमध्येही पुन्हा
एक आपला जजमेंट पाडण्याच्या ह्याच्यात इन फेवरमध्ये होतं. त्यामुळे त्यावेळेस एक अनेक लोकांनी त्यांच्यावरती टीका केली. पण नंतर मात्र ज्यावेळेस ते चीफ जस्टिस झाले त्याच्यामुळे अनेक त्यांच्या ऐतिहासिक जजमेंट्स हे गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आलेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी विश्वस्तता होती ती पुन्हा चांगली झालेली आहे. आज आम्ही बघूया, आज आमच्याकडे एक आमच्या व्हिडिओमध्ये मी एक स्त्रियांसाठी कालचा एक आमचा लेख होता आणि स्त्रियांवरती भगवान बुद्धांचं काय मत होतं आणि त्यांनी एका ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने स्त्रियांच्या बाबतीत बोललेत त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच वाटेल की भगवान बुद्धांनी आणि सांसारिक जीवनासाठी जे उपदेश केलेले आहेत ते उपदेश आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळतील. हम जैसे संसारी जीव आपके दर्शन पा कृतार्थ हुए. मेरे जैसे निम्न व्यक्ति का निमंत्रण स्वीकार कर हम सब पे बहुत बड़ी कृपा की. हम तो साधारण मानव हैं. क्या आप हम सबको धर्म के पद पे चलने का उपाय बताकर हम पर कुछ कृपा करेंगे? मेरी पत्नी की भी अभिलाषा है कि आप हमें जीवन जीने की निधि समझाएं. चंड, दाम्पत्य जीवन में सामंजस्य होना अति आवश्यक है. यदि पति और पत्नी के बीच में मधुर संबंध होंगे तो परिवार का सौभाग्य बढ़ेगा और परिवार का सौभाग्य फैलकर संपूर्ण मानव समाज को हर्षित करेगा. पति और पत्नी को सांसारिक रूप से ही नहीं अपितु धन कमाने की भावना और शरीर के बंधनों से ऊपर उठना होगा. पत्नी पति के ही शरीर का एक अंग है. पति को सर्वदा अपनी पत्नी का आदर करना होगा, उसे मान देना होगा. पति को भूले से भी किसी के भी सामने अपनी पत्नी का अपमान नहीं करना चाहिए. पतिव्रत का पालन पत्नी करती ही है. पति को भी पति धर्म का पालन करना चाहिए. उसे व्यभिचार से दूर रहना चाहिए. पत्नी की हर इच्छा को अपने हर निर्णय में सम्मिलित करना चाहिए. पत्नी का धर्म है पति से सर्वदा प्रेम करना. पति के परिवार को स्वयं का परिवार बनाना. उसके परिवारजनों के लिए सर्वदा अपने हृदय में प्रेम और सेवा का भाव रखना. अतिथियों का आदर करना. यदि परस्पर विश्वास से जिए तो परम ज्ञान की ओर एक साथ जाओगे. कृपा प्रभु, जीवन आपके दिखाए पथ पर चले उसकी कुछ मूल नियम बताने का सौभाग्य दें. अच्छे मनुष्य की संगत करो. बुरे केवल वो हैं जो ध्यान पूर्वक नहीं जी रहे. वो तुम्हारा भी ध्यान छीन लेंगे. अपने आसपास ऐसा वातावरण बनाओ जिससे आत्मिक वृद्धि हो. जब अंतर्मन शुद्ध होगा तो आपके सभी कृत्य धार्मिक हो जाएंगे. जो भी करो, चाहे अपना व्यवसाय या गृहिणी का कार्य, उसे गहनता से समझकर उत्तम करने की चेष्टा करो. खाना भी पकाओ तो कार्य की तरह नहीं, अभूतपूर्ण अवसर की तरह. अपने और अपने पति के माता पिता, अपने बच्चों और आपके जीवन से जो भी जुड़े हैं उनकी देखभाल करो. केवल अपने लिए स्वार्थी हो जीवन ना जियो. अपना धन, वैभव, सुख, संपदा सब में बांटो. जुआ और नशे से दूर रहो. अपने अंदर नम्रता, कृतज्ञता और साधारण जीवन के पौधे को सींचो और उपजाओ. जब भी समय मिले भिक्षु से संपर्क कर ध्यान साधना का अभ्यास करो. उससे चिंता और कलेश मिटेंगे और आपके अंदर परम शांति का उदय होगा.
स्मरण रहे, हर सवेरे जब आंख खुलती है तो हमारा नया जन्म होता है और इस दिन क्या करना है वो अत्यंत महत्वपूर्ण है। मनुष्य कृतज्ञ भाव से जीना भूल गया है। सांसारिक को यह स्मरण रहे कि उसे क्या क्या संपदा मिली है। वृक्ष मिले, पुष्प मिले, वायु मिली, जल मिला, आकाश मिला। ये संपदा हमने तो नहीं कमाई। इन सभी के लिए अपने अंतर में धन्यवाद का भाव हो। कृतज्ञ भाव से हर दिवस को जीते हुए सोचो। यदि बहुत कुछ नहीं सीखा तो कुछ तो सीखा। यदि कुछ ना सीखा तो हम अस्वस्थ तो नहीं हुए, और यदि अस्वस्थ हुए तो हमारी मृत्यु तो नहीं हुई। यदि कृतज्ञ भाव से भरकर जिएंगे तो इस सुंदर जीवन के प्रति पुष्प के समान खिल जाओगे। प्रभु, अब आप भोजन के लिए पधारें। या व्हिडिओनंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की भगवान बुद्धांचं स्त्रियांच्या प्रती काय 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 केलं त्यांनी आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती होतं आणि सांसारिक जीवन कशा पद्धतीने घडवावं राहावं याच्याबद्दल अत्यंत चांगलं मार्गदर्शन बुद्धांनी केल्याचं तुम्हाला सर्व लोकांना दिसेल। आज बघूया बहुजन सौरभमध्ये आज आम्ही महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती थोडक्यात आपण घेऊ। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी। तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार याच्यात अनेक वाद सुरू आहेत। शिवसेनेच्या बाबतीतला जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने हँडल केलेला आहे आणि यांना नार्वेकरांना जे डायरेक्शन दिलेत अध्यक्ष सभापती की तुम्ही ताबडतोब लावा, परंतु ते काही मात्र BJPचं गव्हर्नमेंट असल्यामुळे त्यांना काही घाम फुटत नाही आणि ते पुढे मॅटर सरकत नाही। वारंवार ते सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागते उद्धव ठाकरेंच्या गटाला की बाबा त्याच्यावरती निकाल कधी लागेल, निकाल कधी लावतील, आणि सुप्रीम कोर्ट वारंवार त्यांना हे करत असतो, परंतु काही होत नाही। आता पुन्हा राष्ट्रवादीचा वाद सुरू झालेला आहे। सर्वात पहिले म्हणजे तुम्ही अपात्रतेचा जो इश्यू आहे त्या अपात्रतेच्या इश्यूला पहिले करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करा, अशा पद्धतीचं ते त्यांचं हे दोन्ही मॅटर असेच पेंडिंग आहेत। त्यामुळे एकाच दिवशी ते लागतील आणि त्याची तारीख 13 ऑक्टोबर या दिवशी निश्चित केल्याची बातमी आहे आणि ती बातमी आज आम्ही फ्रंट पेजवरती लावलेली आहे। राज्यात इलेक्शनच्या बाबतीतली दुसरी महत्त्वाची बातमी आम्ही तिथे लावलेली आहे। आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काल घोषणा केली की जो काही बजेट होता महाराष्ट्रातला आरोग्यावरचा बजेट होता तो दुप्पट करू अशा घोषणा दिलेल्या आहेत। तसंच तिथे राहिलेले जे रिक्त पदं आहेत ते सुद्धा आम्ही ताबडतोब भरू अशा पद्धतीची घोषणा एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री यांनी आज केलेली आहे। ती बातमी आम्ही पान 1 वरती लावलेली आहे। एक त्याच्याच बाजूला बंगळूरची एक न्यूज आहे। फटाक्याच्या गोदामात स्फोट होऊन 14 कामगार मृत्यू। ती एक महत्त्वाची बातमी आहे की त्या स्फोट झाला। अशा याच्या आधी अनेक ठिकाणी स्फोटक झालेले आहेत, परंतु तरी प्रिकॉशन्स काही फारसे घेत नाही। अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने कारखाने सुरू असतात। या सर्व लोकांना निश्चितच आता याच्यापासून धडा मिळेल आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा होण्याची शक्यता आहे। क्वालिडा गोल्डिन यांना अर्थशास्त्रामध्ये एक नोबेल प्राईज मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, ते आम्ही त्याच्यात घेतलेली आहे। एक अहमदाबादची एक न्यूज घेतलेली आहे की हेरम कुलकर्णी नावांच्या एक यांच्यावरती जीव घेणारा एक हल्ला झाला। तिथल्याच कोणीतरी केलेला, म्हणजे गुजरातमध्येच, आणि हेरम कुलकर्णीसारख्या लोकांवरती जर हमले होत असतील तर काय त्यांच्यात आहे माहिती नाही। कॉलेजमध्ये हे होते, प्राध्यापक होते आणि घरी येताना ते झालेलं आहे। पुलाअभावी नदीतून खाटेवर नेला मृतदेह। एक गडचिरोलीची बातमी आहे। इतका पूर होता मध्ये की त्याच्यामुळे दुसरा काही अल्टरनेटिव्ह नसल्यामुळे त्यांना पुन्हा त्यांचा डेड बॉडी त्या खाटेवर नेला, ही ती बातमी आम्ही लावलेली आहे। एक जन्मदिनाच्या शुभेच्छा आम्ही तेजस सरोज फाले
आणि बहुजन सौरभचा आम्ही एक स्पेशल अंक दसऱ्याला काढत असतो. त्यासाठी आम्ही अनेक लोकांना अपील करत असतो की बाबा जास्तीत जास्त तुमच्या सदिच्छा पाठवा. त्यामुळे आमच्या संध्या राजूरकर यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि निश्चितच तुमचं सहभाग बहुजन सौरभला लागेल अशी आशा करतो. आज बघूया 5-4वरती आम्ही काय काय दिलं आहे. खासदार हेमंत पाटील यांना अटक करा. ही तुम्हाला माहिती आहे की नांदेडची बातमी आहे. एक खासदारांनी तिथल्या डीनला झाडू मारायला सांगितला आणि वाटेल तशा अभद्र त्यांच्याशी वर्तन केलं आणि त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे प्रतिसाद उमटलेले आहेत आणि त्यांना अटक करण्याची मागणी ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत करण्याची मागणी आहे. ती पण आम्ही महत्त्वाची बातमी लावली. सोनाली रायपुरे सहारे यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प नागपूरला एक चांगल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे केले आणि करायलाही पाहिजे. आता की आपल्या शेवटी मृत्यूनंतर देहदान हा सर्वात महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्याच्यातनं काही अवयव लोकांच्या उपयोगी पडतील. उपयोगी म्हणण्यापेक्षा पोरांना शिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा जास्त वापर होतो आणि ती महत्त्वाची बाब आहे. त्याच्याच खाली OBC वधूवर परिचय मेळावा घेणे काळाची गरज. एक आमचे बबनरावजी तायवडे हे प्रिन्सिपाल होते धनवटे नॅशनल कॉलेजला. त्यांनी तो मोठा अध्यक्षस्थानी त्यांच्या अध्यक्षस्थानी अनेक OBCच्या जेवढ्या काही जाती होत्या ते सर्वच्या सर्व समाविष्ट झालं. त्याच्यामुळे एक थोडासा व्याप वाढतो. तुम्ही एकाच जातीत एका त्याच्यात राहिल्यामुळे तुमचा संबंध दुसऱ्या जातीची कसा होईल. त्यासाठी सामूहिक मेळावे जर घेतले, अनेक OBCच्या अनेक जाती जर तिथे आल्या तर निश्चितच त्याचा फायदा होतो आणि आपापल्या लेवलचे लोक आपापल्या पद्धतीने निवडतील. ही एक चांगली सुरुवात आहे. कोणत्याही घटनेमागील कार्यकारण भाव ओळखावा. जगजित सिंगाचं ते आहे. सावनेर इथे त्यांचं एक अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यक्रमामध्ये जगजित सिंग बोलत होते की घटनेमागील कुठली त्याच्यात कार्यकारण भाव जोपर्यंत माहिती नाही की हे कार्य कशासाठी आपण करतो आहे आणि त्याचे काय काय परिणाम होतील, हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती पण आम्ही 4वरती लावलेली आहे. भक्कम करणार संविधान प्रबोधनाचा पथसंचलनाचे स्वागत. एक आमचे मित्र आहेत BS4चे त्यांनी हा संकल्प घेतलेला आहे की आम्ही जिकडे तिकडे आज संविधानाची माहिती घरोघरी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही लावलेली आहे. सत्यशोधक समाजाचा सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन वर्धा इथे झालेलं आहे. येथील दादाजी धुनीवाले येथे सत्यशोधक समाजाच्या एक अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. त्याच्याच बाजूला आम्ही वन सप्ताह दरम्यान वन्यजीव संवर्धन जनजागृती ही एक बातमी त्याच्यात लावलेली आहे. त्याच्याच खाली संविधानाची मूल्ये लोकांसमोर चर्चेसाठी ठेवणार MD चंदन शिवे. तुम्हाला माहिती आहे की DS4चे एक चंदन शिवे हे एक मोठे पदाधिकारी आहे, अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. ते नागपुरात 2 दिवसापासून आहेत. कालही त्यांची एक मोठी बातमी आम्ही लावली. आजही त्यांनी सांगितलं की लोकांसमोर संविधान हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. लोक आपापला मार्ग नंतर शोधतील, परंतु संविधानात जे काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सर्व उपयोगी आहेत, उपयोगी आहेत आणि ते लोकांना माहिती झालं पाहिजे की आमचे काय काय अधिकार आहेत. जर तुम्हाला अधिकार माहिती नसतील तर पोलिसांपासून सर्व लोक तुमचा छळ करतात. म्हणून तुम्हाला संविधानाची माहिती, संविधानाचे क्लासेस हे घरोघरी झाले पाहिजे आणि लीगल एडही यांनी अशा पद्धतीचे कार्यशाळा घेण्याची गरज आहे. आज बघूया, आज आम्ही 5-2वरती आज आमचा अग्रलेख बिहारमधील जातनिहाय गणना राजकीय खळबळ. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलले की BJPलाचा संपूर्ण हा जो बेस आहे हा OBC आणि अति OBC म्हणजे जे अति मागासलेले तो एक हे होता जो काँग्रेसनी मध्ये सोडला. कारण काँग्रेसला असं वाटलं की आपण एक छोटंसं क्लासिकल थोडंसं काम केलं पाहिजे आणि त्यांनी OBCच्या ज्यावेळेस मंडल कमिशनचा खूप विरोध होत होता त्यावेळेस त्या विरोधामध्ये मंडल कमिशनच्या विरोधातही काँग्रेस होती आणि परंतु आता त्यांना रिअलाईज झालं की आज एवढा मोठा बहुजन समाज आणि त्यातला मागासलीय वर्ग हा त्यांच्यापासून दूर गेला आणि जो BJPला जॉईन झाला. परंतु आता पुन्हा राहुल गांधींनी त्याची पुन्हा दक्षता घेऊन आणि पुन्हा त्याच्यामध्ये OBCच्या प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे त्यांचं राज्य आहे स्टेटमध्ये तिथे
जातनिहाय गणना ते करणार आहेत अशा घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चारही त्यांचे मुख्यमंत्री जिथे जिथे स्टेटचे होते ते सर्व येऊन त्यांनी जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे. त्याच्याच बाजूला एक मोठा लेख आम्ही लिहिलेला आहे प्राचार्य भाऊ वासनिकांचा, संविधान दुरुस्ती चिकित्सा कशासाठी. त्यांनी एक जुना एक प्रश्न निर्माण केला आहे की वाजपेयींच्या काळातही घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आपण संशोधन करावं अशी पूर्ण संविधानाचीच आपल्या पूर्ण राज्य कॉन्स्टिट्यूशनलाच रिव्ह्यू करू अशी एक ती बातमी आली. परंतु यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियानी ते फेटाळून लावलं की तुम्हाला तुमचं पर्पज काय त्याच्यामागचा, याच्यामध्ये कुठल्या तुम्हाला दुरुस्ती करायच्या आहेत. आणि घटना दुरुस्तीचा आहे ना त्याच्यात विधेयक आहे की तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला कम्फर्टेबल होत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घटना दुरुस्त करून त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करता येते. मग हे सर्व असताना ते कशाला, ह्याच्यावरती एक सुंदर लेख तुम्हाला वाचायला मिळेल. जसे शरीराचे तसेच मनाचे दुखणे असते, जसं शरीराला दुखते तसंच तुमचं मेंदूलाही त्याची गरज असते. सूरज डहागावकर यांचा हा लेख आहे, अत्यंत सुंदर आहे. त्याच्यानंतर खाली एक चांगली एक न्यूज आहे अनंत सरवडदे यांची, एक नकली वागणके आणि भाजपाचा भावनिक राजकीय कावा. त्यांनी म्हटलं की हा सर्व ड्रामा आहे, हे जे वागणकं आहेत ते नकली आहेत. याच्यापूर्वी अनेकदा ज्यावेळेस आमचे तिथे हे होते माजी राज्यपाल आणि त्यांनी अनेकदा शिवाजीवरची खिल्ली उडवलेली आहे आणि तेच लोक आता पुन्हा भावनिक लोकांना करून त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा तो प्रयत्न करत आहे, तो चुकीचा आहे. अशा पद्धतीचं ते आम्ही महत्त्वाचं दिलेलं आहे. नंतर आज बघूया 5-3मध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीला राजकीयदृष्ट्या जागरूक करणारे माननीय कांशीराम महत्त्वाचं आहे. आज जे काही कांशीरामांनी मंडल कमिशनला जे उचललं, आधी त्यांना असं वाटलं की हे काहीतरी दलितांचंच आहे की काय, पण ते ओबीसींसाठी जे त्यांनी काम केलं आणि आज सर्वांना त्याचाच तो विचार करून सर्व भारतभर आज मंडल आणि कमंडल अशा पद्धतीचा प्रवाह आता देशात सुरू आहे. आणि आज माननीय कांशीरामांची आठवण सर्वांना होत आहे. सागर तायडे यांचा हा लेख आहे, अत्यंत चांगला लेख आहे, तो वाचनीय आहे. आरक्षणवादी नेता कोण, एक चांगला भास्कर भोजनेंचा लेख आहे की आरक्षणवादी कोण हे तुम्हाला कळलं पाहिजे की, आणि तो त्यांचा नेता कोण. फॉर्च्युनेटली दलित समाजाने, आंबेडकरी समाजाने बाबासाहेब गेल्यानंतर कोणाच्याही खांद्यावर मान ठेवली नाही किंवा त्यांनी आपला लीडर बाबासाहेबांच्या इक्विव्हॅलंट ठेवला नाही. त्यामुळे आज जे बाकीच्या पार्ट्यांचं जे होतं आहे की कुणीतरी एक BJPकडे घेऊन जातो, कोणाला कोणीतरी काँग्रेसकडे घेऊन जातो किंवा कोणातरी घेऊन जातो, परंतु या समाजाने, बौद्ध समाजाने मात्र ठामपणे आपली भूमिका ठेवली आणि त्यांच्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर कोणी तेवढा लीडर झालेला नाही. सुलेखा कुंभारे घ्या, कवाडे घ्या, आठवले घ्या, प्रकाश आंबेडकर घ्या. आज जर पूर्ण समाज जर त्यांच्या मागे राहिला असता तर आज आपण कुठे भलतीचकडे निघून गेलो असतो. सुलेखाकडे गेलो असतो तर पुन्हा BJPमध्ये जावं लागलं असते किंवा यांच्याकडे कुठेतरी वंचितला जावं लागलं असतं किंवा रामदास आठवलेकडे गेलो असतो तर आपली काय दशा झाली असते. त्याच्यामुळे आंबेडकरी समाजाने अत्यंत हुशारीने बाबासाहेबांच्या नंतर कोणत्याही पुढाऱ्याला आपला नेता बनवू दिलं नाही आणि ते एक अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःच इंट्रोस्पेक्ट करत असतो आणि आपल्याच लोकांना आपण तिथं धडा शिकवत असतो. तू जर काही कामं करत नसेल तर बेटा तुझ्या जमानात आम्ही जप्त करू, अशा पद्धतीची एक बातमी चांगली आम्ही लावलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरशिप आणि आरक्षण याबद्दलचा एक चांगला लेख सुनील सांगळेंचा आहे, तोही सुद्धा वाचनीय आहे. ज्या ज्या लोकांच्या काही शंका असतील त्याच्यामधनं त्यांना हे करता येईल. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधता येईल. फक्त आरक्षणामुळे समाज पुढे जात नसतो. तुम्हाला आरक्षणासोबत अनेक गोष्टीची गरज असते. तुम्हाला समाज वाचण्याची तुम्हाला सवय झाली पाहिजे. अनेक लोक आरक्षणामुळे मोठमोठ्याल्या पदावर गेले पण ते समाजापासून दूर गेले, अशी ती बातमी आहे. प्राध्यापक माधव सरकुंडेंनी हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा आज अंक कंप्लीट केला. दैनिक बहुजन सौरभचे मोठ्या प्रमाणामध्ये 70 ते 80 हजार PDF रीडर्स आहेत आणि 5,000 आमचे फिजिकल रीडर्स आहेत. मला असं वाटते की याचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे. आणि मी एक थोडा प्रण घेतलेला आहे की बुद्धाचे जे जे काही कोटेशन्स आहेत आणि जनउपयोगी जे आहेत ते
यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी करावं. अजून कोणीतरी तयार होत असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर होत असतील तर आमच्याकडे अनेक क्लिप्स आहेत, अनेक बाबासाहेबांच्या पूर्ण सिरीज आहेत आणि बुद्धाच्या सर्व कोटिंग आहेत आणि त्याला कॉपीराईट नाही. त्याच्यामुळे सरसकट तुम्ही त्याचा वापर करून सर्व पूर्ण लोकांना आपल्या जे कोणी असतील जे बुद्धाला मानत असतील त्या सर्व लोकांना देण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.